पक्षाने पंख छाटताच प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या संपर्कात? राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान हालचाली. आतापर्यंत काय काय घडलं? शरद पवार यांच्यासोबत झालेल्या कथित भेटीबाबत पुढील काही दिवसांत प्रफुल्ल पटेल हे नेमका काय खुलासा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मागील काही दिवसांपासून वादळ निर्माण झाल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी 29 एप्रिलला केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात येत असल्याचं म्हणत ही यादी अंतिम असेल असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या नव्या पत्रात फक्त सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्षा तर शिवाजीराव गर्जेंचा कोषाध्यक्ष म्हणून उल्लेख करण्यात आला. तसंच राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून पार्थ पवार व जय पवारांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या यादीत प्रफुल्ल पटेल यांचा कार्यकारी अध्यक्ष म्हणून उल्लेख केला नसल्याने त्यांना पदावरून हटवल्याची चर्चा रंगत आहे. तसंच सुनील तटकरे यांनाही दूर केल्याचे बोलले जात आहे. अशातच नुकतीच तटकरे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतल्याचं उघड झालं. 12 मे रोजी पवार आणि तटकरे यांच्यात झालेल्या भेटीआधी प्रफुल्ल पटेल यांनी देखील सिल्व्हर ओकवर येऊन शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त आता समोर आले आहे. एकीकडे पार्थ पवार यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा असताना आता ही दोन्ही नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं समोर आल्याने दोन्ही राष्ट्रवादीच्या गोटात नेमक्या काय हालचाली सुरू आहेत याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. तटकरे आणि पटेल हे आगामी निवडणूक भाजपकडून लढतील असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार करत आहेत. प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं दिसत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. आपण शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं सुनील तटकरे यांनी यापूर्वीच सांगितलं आहे. मात्र पवार यांच्यासोबतच्या कथित भेटीवर अद्याप प्रफुल्ल पटेल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी पटेल यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल यांच्यासह सुनील तटकरे यांना ठेवण्यात आलं असलं तरी त्यांच्या नावासमोर कुठल्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. 22 सदस्यीय कार्यकारिणीतही पार्थ पवार आणि जय पवारांचा समावेश आहे. या निर्णयामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची पक्षातील पदे काढून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.